महाराष्ट्राच्या राजकारणातला हा आठवडा केवळ अर्थसंकल्पाचा नाही तर सत्तेच्या स्थैर्याची आणि विरोधकांच्या एकजुटीची कसोटी ठरणार आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असताना वातावरण आधीच तापलेलं आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहेत। आर्थिक शिस्त, खर्चावर नियंत्रण आणि कठोर पण संतुलित बजेटचे संकेत त्यांनी दिलेत। दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाती निधनाचं सावट संपूर्ण अधिवेशनावर दाटलेलं आहे। अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पार्थ पवार यांना मुंडवा जमीन प्रकरणातील क्लीन चिट असो, मंत्रालयातील पीएच्या कथित लाचखोरी प्रकरणी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते। उपसचिवाने 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचे प्रकरण अशा विविध मुद्द्यांची यादी लांबलचक आहे आणि मविया राज्य सरकारला या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे। विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहात नसताना विरोधक किती आक्रमक ठरतील, चहापानावर बहिष्कार टाकून सुरू झालेला संघर्ष घोषणाबाजीपर्यंतच राहणार की सरकारला खऱ्या अर्थाने अडचणीत आणणार। हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तऐवज ठरणार नाही, तो सरकारच्या आर्थिक धाडसाचा आणि राजकीय स्थैर्याचा लिटमस टेस्ट ठरणार आहे। प्रश्न आता एकच आहे, या अधिवेशनातून सरकार अधिक मजबूत होऊन बाहेर पडणार की विरोधकांच्या हल्ल्यांनी सत्तेची भिंत हादरणार? प्रश्न अनेक आहेत। अजितदादांशिवायच्या या पहिल्या अधिवेशनात काय होऊ शकतं याचा आढावा आपण घेणार आहोत। कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल। तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे आणि सभागृहामध्ये तर आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, हे निश्चितपणे खंत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण सभागृह अत्यंत या परिस्थितीमध्ये दुःखी आहे। नमस्कार, मी विहंग ठाकूर। 28 जानेवारीच्या चार्टर्ड विमान अपघातात अजित पवार यांचं झालेलं निधन हा केवळ दुर्दैवी अपघात नव्हता, तो महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारा धक्का ठरला। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असतानाच हे प्रकरण सर्वात संवेदनशील आणि स्फोटक मुद्दा बनत आहे। अपघात नेमका कशामुळे झाला? तांत्रिक बिघाड, मानवी चूक की सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत। त्यामुळे विरोधक सखोल, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची मागणी करतायत आणि सरकारला कोंडीत पकडतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली असली तरी विरोधकांचा आरोप आहे की केवळ चौकशी जाहीर करणं पुरेसं नाही, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि अधिवेशनात यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे। त्यामुळे हा मुद्दा आता भावनिक ते पलीकडे गेलाय। त्यामुळे अधिवेशन काळात या प्रकरणी महायुती सरकारची खरी कसोटी ठरणार आहे। दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याआधीच या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अपघातग्रस्त विमानाच्या मालकीची कंपनी असलेल्या VSR विमान कंपनीशी मंत्री नायडू यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। मुंबई आणि दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेत त्यांनी रान उठवलं होतं। त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्ह दिसतायत। पुण्यातील मुंडवा येथील सुमारे 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार अवघ्या 300 कोटींमध्ये झाल्याचा आरोप गाजत असताना अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचा थेट संबंध नसल्याचं सांगत क्लीन चिट देण्यात आली। त्यांच्या स्वाक्षऱ्या व्यवहारात नसल्याने जबाबदारी तहसीलदार आणि दुय्यम निबंधकावर टाकण्यात आली। मात्र विरोधकांचा सवाल कायम आहे, निर्णय वरच्या पातळीवर आणि कारवाई खालच्या अधिकाऱ्यांवरच का? शिवसेना उभाटाचे भास्कर जाधव हा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे मांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे महायुती सरकारची या प्रकरणी कसोटी लागणार आहे। गेल्या आठवड्यात मंत्रालयाशी संबंधित 2 घटना समोर आल्या आणि विरोधकांचा आरोप एकच, कारवाई अधिकाऱ्यांवर, क्लीन चिट मंत्र्यांना। त्यामुळे या मुद्द्यावर महायुती सरकारला घेरण्याची तयारी दिसते। पहिलं प्रकरण आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या स्वीय सचिवाला मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। त्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पैसे घेतल्याचा दावा केल्याची चर्चा आहे। या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवळ यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे। विरोधक झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरू शकतात। याआधी अजित पवार गटातील धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना आरोपानंतर पद सोडावं लागलं होतं। त्यामुळे सरकार झिरवळ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणार की बॅकफूटवर जाणार हे अधिवेशन काळातच कळेल।
दुसरं प्रकरण आहे अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा सुरू असतानाच 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची नोंद. त्यानंतर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तातडीने बदली. हा प्रश्न अधिवेशन काळात विरोधकांकडून उपस्थित केला जाईल. दरम्यान भास्कर जाधव यांनी राज्यात वाढत्या ड्रग्ज व्यापारावर गंभीर आरोप करत महाराष्ट्राचा उडता पंजाब होत चाललाय का असा सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे कायदा सुव्यवस्था, युवकांचे भविष्य हा प्रश्न विरोधक उपस्थित करतील असं दिसतंय. तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवार हे गेल्या दशकभरातील महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनाचे प्रमुख शिल्पकार होते. आता अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवून मुख्यमंत्री फडणवीस या अर्थसंकल्पाला अंतिम रूप देत आहेत, जो मोठ्या प्रमाणावर दादा यांच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प हा केवळ वार्षिक आर्थिक दस्तऐवज नसून राजकीय स्थैर्य आणि आर्थिक शिस्त यांची एकत्रित परीक्षा आहे. निर्णय मात्र कठोर असण्याची शक्यता आहे. राज्य 9.3 लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. महसूल तूट वाढत असताना लोककल्याणकारी खर्च आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल राखणं गरजेचं आहे. राज्याचे उद्दिष्ट महसूल अधिशेषाकडे वाटचाल करणे, सार्वजनिक कर्ज GSDPच्या 25% मर्यादेखाली ठेवणे, महसूल तूट 1% आणि वित्तीय तूट 3% राखणे असेही आव्हान आहे. या सर्व बाबी लक्षात घेता अनुदानावर मर्यादा, लोकप्रिय योजनांची कडक पडताळणी आणि गैरप्राधान्य खर्चांवर नियंत्रण यासारखे निर्णय जाहीर होऊ शकतात. वित्तीय तूट मर्यादित ठेवण्यासाठी कर विस्तार, मालमत्ता मॉनिटायझेशन आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीला चालना दिली जाऊ शकते. कृषी व ग्रामीण क्षेत्राचा विचार केला तर सार्वजनिक कर्जमाफीसारख्या मोठ्या आर्थिक बोजाला टाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. घोषणांपेक्षा अंमलबजावणी या भूमिकेतून मुख्यमंत्री फडणवीस विकासाला गती देतानाच आर्थिक शिस्त अबाधित ठेवण्याचे संकेत देत आहेत. हा अर्थसंकल्प भावनांचा नव्हे तर दीर्घकालीन स्थैर्याचा आराखडा ठरण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा राजकीय मुद्दे गाजतील असं चित्र आहे. चहापानावर बहिष्कार टाकून विरोधकांनी थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांचे कठोर आर्थिक शिस्तीचे संकेत आणि महायुतीचा आत्मविश्वास, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, मंत्र्यांच्या खाजगी पियेचं लाचखोरी प्रकरण आणि 75 शाळांना अल्पसंख्याक खात्याच्या उपसचिवांनी शोककाळात दिलेली परस्पर मान्यता यासारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक पवित्रा घेतील. त्यामुळे सभागृहात आरोप प्रत्यारोपांची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. संख्याबळ सत्ताधाऱ्यांकडे असले तरी जनभावनेचा मुद्दा उचलून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मवियाकडून होईल. त्यामुळे हे अधिवेशन आकड्यांइतकंच राजकीय संदेशासाठीही गाजण्याची चिन्ह आहेत. तर अधिवेशनात महायुतीची कसोटी लागणार की विरोधकांचे मुद्दे निष्प्रभ ठरणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. क्या बात